हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे खमंग कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असे ब्रेड रोल कसे करायचे ते पाहणार आहे। एकदम कमी साहित्यात टेस्टी असे आपण रोल बनवलेले आहेत, कुरकुरीत असे। तुम्ही आवाज ऐका, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत। तुम्ही बघू शकताय, अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि तेवढेच एकदम मस्त टेस्टी। तुम्ही हे तुमच्या मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी बनवू शकता, मस्त होतात। तुम्ही नक्की करून बघा। तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, 1 टीस्पून धने घेतलेले आहेत, अर्धा टीस्पून मी इथे आलं घेतलेले आहे, 2-3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे, 4 लवंग घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता। आपण हे वाटण करून घेणार आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बिना पाणी घालता हे एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, सगळं साहित्य त्यामध्ये घालून घेते आणि हिरवी मिरचीचे असे तुकडे करून घेते आणि जमेल तेवढं बिना पाणी घालता छान वाटण करून घ्यायचं आहे बारीक असं। मी इथे बघू शकता वाटण करून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं मी बाउलमध्ये काढून घेते। इथे काढून घ्यायचं हे असं। आणि आता इथे 4 बटाटे मी मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता हे मॅश करायचे आहेत, जास्त मॅश करायचे नाहीत, परत आपण भाजी बनवताना आपण मॅश करून घेणार आहे। छान असे बटाटे उकडलेले आहेत, बघू शकताय मी मॅश करून घेते। आणि आता हे बटाटे या पद्धतीने सगळे मॅश करून घ्यायचे आहेत, बघू शकताय बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण भाजी बनवणार आहे। कढई गरम करायला, इथे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय 2 ते 3 चमचे मी इथे तेल घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला, कमी तेलात मी ही भाजी बनवते। आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकता वाटण घालून घेते मी यामध्ये आणि आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता या पद्धतीने मी वाटण चांगलं परतून घेते। मी 2 चमचे तेल घातलं होतं, अजून 1 चमचा मी तेल घालते। बघा इथे 2-3 चमचे मी तेल वापरते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा। अजून 1 चमचा मी तेल घातलेलं आहे आणि चांगलं मी हे वाटण परतून घेणार आहे। इथे आपल्याला चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे। वाटण परतलं की त्यामध्ये पाव चमचा मी हळद घालून घेते यामध्ये। इथे बघू शकता पाव चमचा हळद आणि चवीनुसार मी मीठ घालून घेते। भाजीचं मीठ इथंच घालून घेते, सगळं म्हणजे छान असं मसाल्यांना लागतं ना, सगळीकडे लागलं जातं मीठ। इथे मीठ घातलेलं आहे, चवीनुसार सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे यामध्ये। बटाटा घालून घ्यायचा आणि बटाटा व्यवस्थित यामध्ये एकजीव करत मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करत आपण छान असं याला परतून घेणार आहे। बघू शकताय बटाटा यामध्ये व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे, मिक्स करत छान असा मिक्स होतो बटाटा, व्यवस्थित एकजीव होतो आणि छान परतला जातो। या पद्धतीने परतून घ्यायचा आहे। बघा 2-3 मिनटं मी हा बटाटा छान असा परतून घेतलेला आहे। आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची। बघा इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 मिनटं फक्त मी याच्याबरोबर परतून घेणार आहे, जास्त परतायचं नाही, फक्त 1 मिनटं परतून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे। तिथे बघू शकता परतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद करून ही भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते। भाजी मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही। थंड करायला ठेवायची आहे भाजी। थंड होते तर इथे 8 ते 9 मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। आता ब्रेडच्या स्लाइस आपण घेतलेल्या आहेत, ताजा ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। त्या कडा मी या पद्धतीने कट करून घेते, या पण आपण वापरणार आहे। 4-4 ब्रेड घेऊन मी याच्या कडा कट करते। बघा या पद्धतीने याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। 8 ते 9 मी ब्रेड घेतलेले आहेत, तुम्हाला जेवढे बनवायचे असेल तेवढे तुम्ही ब्रेड घ्या। इथे मी कडा काढून घेतलेले आहेत बघा। आता ज्या आपण कडा काढलेल्या आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी घालून घेते, बघू शकताय यामध्ये। आणि यामध्येच एक वरचा ब्रेड स्लाइस असतो जाड, तो मी घेतलेला आहे, तो पण यामध्ये घालणार आहे आणि याचं एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे।
फिरवायचं आहे बघा आणि एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे. मी याला छान असं बघा काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. ते आपले ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. इथे ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत, प्लेटमध्ये काढलेले आहेत. आता हे बाजूला ठेवून देऊया. इथे बघू शकताय मी एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आता इथे छान अशी पेस्ट बनवणार आहे किंवा मिश्रण बनवणार आहे आपण. त्यामध्ये मी इथे 2 चमचा मैदा घेते सुरुवातीला. इथे बघू शकताय 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि यामध्ये किंचित मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून घेते मी, यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला मीठ घालून. आणि थोडं पाणी घालून मी याला छान असं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे, स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. इथे बघू शकता मिक्स केलेलं आहे. थोडं पाणी घालायचं सुरुवातीला, थोडं पाणी घालून आपल्याला छान असे पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी याला व्यवस्थित मिक्स करते आणि हे छान असं आपली स्लरी तयार झालेली आहे. इथे बघू शकताय थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित अजून मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आता हे बाजूला ठेवून देऊया. छान असं हे तयार झालेलं आहे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे पण तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे आपले भाजी पण थंड झालेली आहे, बघू शकताय. भाजी पण थंड झालेली आहे. मिक्स करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित अशी आणि याच्या आपण रोल बनवून घेणार आहे. अंदाजे 1 ते 1.5 चमचा आपण मिश्रण हातामध्ये घ्यायचं. छान असं या पद्धतीने रोल बनवून घ्यायचे. अंदाजे यामध्ये 8 ते 9 रोल बनतात बघा. जेवढं आपण मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये 8 ते 9 रोल बनतात बघा. बघू शकता मी रोल बनवून घेतलेले आहेत. सगळे रोल बनवून झालेले आहेत. आता इथे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये स्लाइस असं बुडवायचं, पटकन काढायचं आणि याच्यातलं पूर्ण पाणी असं प्रेस करून काढून घ्यायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही, पटकन बुडवून आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं दोन्ही हाताने प्रेस करून मी पूर्ण पाणी काढून घेते बघा या पद्धतीने. आणि यामध्ये रोल ठेवायचा आहे. या पद्धतीने मी रोल ठेवते. तुम्हाला हवं तसं तुम्ही तिरका ठेवा, मी या पद्धतीने ठेवून घेते. आणि ब्रेड आपल्याला या पद्धतीने यावर लावून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने याला ब्रेड आपण व्यवस्थित असं रोल करून घ्यायचा आहे. रोलला पूर्णपणे सगळ्या बाजूने ब्रेड आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते बघा, या पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. ब्रेड पूर्ण याला या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे बघा. सगळ्या मी रोलला ब्रेड लावून घेतलेला आहे. स्लाइस आता जे आपण पेस्ट बनवलेले आहे स्लरी आपण, त्यामध्ये आपण रोल घ्यायचा आणि त्यामध्ये असा बुडवायचा. पूर्णपणे सगळीकडे आपल्याला कोट करून घ्यायचा आहे पेस्ट. असं एका हाताने पेस्ट आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला जे ब्रेड क्रम्स आहेत ते आपल्याला यावर कोट करून घ्यायचे आहेत बघा. दोन्ही हात वेगवेगळ्या आपल्याला कोट करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने एका हाताने आपल्याला पेस्टमध्ये छान कोट करायचं आणि दुसऱ्या हाताने आपण क्रम्स लावून घ्यायचे या पद्धतीने बघा. या पद्धतीने सगळे मी रोल बनवून घेते बघा. इथे बघू शकताय सगळे रोल मी बनवून घेतलेले आहेत बघा. पटकन आता हे रोल आपण तळून घेणार आहे. त्यासाठी बघा तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे आणि गॅसची फ्लेम पण मीडियम ठेवायची. जास्त आपल्याला कडकडीत असं तेल नको आहे. मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये हे जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे रोल घालून घेणार आहे. सुरुवातीला मी 4च घालून घेते, जास्त घालायचे नाहीत. आणि खालच्या साईडने थोडेसे कुरकुरीत झाले की कडक झाले की मग पलटी करून घ्यायचं. वर असं पडायचं बघा. थोडेसे खालच्या साईडने मी परतले की भाजले की मग नंतर आपण पलटी करून याला छान असं लालसर कलरवर छान परतून घेणार आहे बघा. मीडियम फ्लेमवर सगळ्या साईडने मी छान असे रोल हे तळून घेणार आहे. मस्त छान होतात बघा, कुरकुरीत होतात. मीडियम फ्लेमवर तळायचे म्हणजे वरून कुरकुरीत होतात, अजिबात मऊ पडत नाहीत बघा. एकदम कुरकुरीत राहतात बघा. एकदम मीडियम फ्लेमवर छान असे मी हे तळून घेते. लालसर कलरवर छान असे मी तळून घेते. खालीवर करत असं तळायचं म्हणजे छान सगळ्या साईडने कुरकुरीत छान असे होतात बघा. मस्त तळलेले आहेत. आता मी रोल काढून घेते. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाही. छान असे मीडियम फ्लेमवर तळायचे. तेल पण मीडियम गरम करून घ्यायचं बघा. मस्त अजिबात तेलकट होत नाही. सगळं तेल नितळून घेतलेलं आहे आणि राहिलेले पण मी रोल छान असे तळून घेते बघा. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, मस्त होतात. एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट असे बनले जातात बघा. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा तुमच्या नाश्त्यासाठी असे झटपट बनवू शकता. मस्त लागतात बघा आणि छान होतात बघा झटपट.
हे पण छान असे तळून घेतलेले आहेत बघा. रंग मस्त आलेला आहे. मी काढून घेते. सगळे आपले ब्रेड रोल छान असे बनलेले आहेत बघा. तुम्ही हे हिरव्या चटणीबरोबर, कोणत्याही चटणीबरोबर, तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता. मस्त टेस्ट लागते बघा. एकदम छान खमंग कुरकुरीत एकदम होतात बघा. मुलांना खूप आवडतील बघा. एकदम छान असे होतात बघा. तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी बनवा, तुमच्या नाश्त्यासाठी बनवा. एकदम झटपट बनतात बघा. एकदम कुरकुरीत. तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे. खमंग कुरकुरीत छान झालेले आहेत. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ तुम्हाला मी हेही तोडून दाखवते बघा. एकदम छान असा आतून हे झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बघा मस्त असे झालेले आहेत. नक्की या पद्धतीने रोल बनवून बघा, ब्रेड रोल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.